नमस्कार मित्रांनो, लाईव्ह टेक गुरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी टायपिंगसाठी आवश्यक असणारा कृतिदेव हा मराठी फॉन्ट डाउनलोड कसा करायचा, तो कसा इन्स्टॉल करायचा आणि तो आपल्या वर्डपॅडमध्ये कसा वापरायचा हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे सर्व डाउनलोड करून घेऊ शकता. मी सर्वप्रथम ती लिंक ओपन करतो. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला कृतिदेवचे सर्व फॉन्ट मी एका फोल्डरमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक ओपन केल्यानंतर वरती डाउनलोड ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते सर्व फॉन्ट डाउनलोड होतील. डाउनलोड झालेले सर्व फॉन्ट तुमच्या डाउनलोड्स या फोल्डरमध्ये अवेलेबल होतील. हे पहा, हे सर्व फॉन्ट डाउनलोड झालेले आहेत. डाउनलोड झालेले सर्व फॉन्ट आपण आपल्या पीसीमध्ये आलेले आहेत. हे सर्व फॉन्ट आपण इन्स्टॉल कसे करायचे, आता ही दुसरी स्टेज आपण पाहणार आहोत. या सर्व डाउनलोड झालेल्या फॉन्टला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सर्व फॉन्ट हे एका फोल्डरमध्ये येतील. फोल्डरमध्ये आलेले सर्व फॉन्ट हे तुम्हाला दिसतील. 314 कृतिदेवचे सर्व मराठी फॉन्ट तुम्हाला मोफत यामध्ये दिलेले आहेत. हे सर्व फॉन्ट इन्स्टॉल करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत, फॉन्टला तुम्ही सिलेक्ट करून घ्या. कंट्रोल ए करू शकता किंवा वरती सिलेक्ट ऑल नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून घेऊ शकता. या सर्व फॉन्टला इन्स्टॉल करण्यासाठी फक्त राईट क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल आणि दुसरा ऑप्शन आहे इन्स्टॉल फॉर ऑल युजर, या दोन ऑप्शनपैकी तुम्ही कोणताही निवडू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर ते सर्व फॉन्ट तुमच्या पीसीमध्ये इन्स्टॉल व्हायला लागतील. इन्स्टॉल होईपर्यंत वेट करा. सर्व फॉन्ट इन्स्टॉल झालेले आहेत. आता हे वापरायचे कसे हे आपण तिसऱ्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपलं वर्ड, ज्यामध्ये आपल्याला टायपिंग करतो ते वर्डपॅड ओपन करा. वर्डपॅड गेल्यानंतर इथे वरती फॉन्ट सेक्शनमध्ये कृतिदेव हा फॉन्ट सर्च करा. हे बघा, हे कृतिदेवचे सर्व फॉन्ट हे इन्स्टॉल झालेले आहेत. तुम्ही कोणताही कृतिदेवचा फॉन्ट निवडून तुम्ही टायपिंग करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कृतिदेवचे सर्व फॉन्ट डाउनलोड करून आपल्या पीसीमध्ये इन्स्टॉल करून ते आपण आपल्या मराठी टायपिंगसाठी वापरू शकता. या मराठी टायपिंगसाठी आवश्यक असणारा जो काही कीबोर्ड आहे, जो कशा पद्धतीने टायपिंग करता येते, तो कीबोर्डसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये इमेज फाईल, कीबोर्डची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इमेज फाईल दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व मराठी टायपिंग सोप्या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.